नमस्कार. माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यकारी परिचारिका प्रसविका पदभरती 2023 च्यामध्ये 421 रिक्त पदे भरून घेण्यासाठी जाहिरात निघालेली होती आणि 16/1/2023 ते 25/1/2023 या कालावधीमध्ये जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात आलेले होते. याआधी एक निवड यादी जाहीर करण्यात आलेली होती आणि त्यावर आक्षेप आल्यानंतर ती कॅन्सल करण्यात आलेली होती. तर आता सुधारित निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे वेबसाईटवर. तर त्याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर निकालाची PDF तुमच्यासमोर तुम्ही पाहू शकता. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते सहाय्यकारी परिचारिका प्रसविका 421 रिक्त जागांसाठीची ही जाहिरात होती. तर यामध्ये आता ही सुधारित निवड यादी आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सहाय्यकारी परिचारिका प्रसविका पदाकरिता नियुक्तीबाबतच्या आता पुढील कारवाईकरिता निवड यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या दिनांकास खालील पत्त्यावर उपस्थित राहायचं आहे. तर या ठिकाणी खाली निवड यादी आहे. तर कुठं उपस्थित राहायचं आहे तर उपकार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालय F दक्षिण विभाग कार्यालय इमारत पहिला मजला रूम नंबर 13 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग परेल. तर या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. उमेदवारांसाठी महत्त्वाच्या अटी व सूचना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर या वाचून घ्या तुम्ही. व्हिडिओ जास्त लेंदी करायचं नाही आपल्याला. त्या ठिकाणी या सूचना महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. आता खाली आपण डायरेक्ट ती सुधारित निवड यादी पाहू. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सार्वजनिक आरोग्य खाते खुला प्रवर्ग या ठिकाणी सहाय्यकारी परिचारिका प्रसविका सामायिक निवड यादी. तर यामध्ये उमेदवाराचा जात प्रवर्ग, उमेदवाराचं संपूर्ण नाव, अंतिम टक्केवारी, निवडीचा प्रवर्ग आणि पुढील कारवाईसाठी उपस्थित राहण्याचा दिनांक व वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे ही सुधारित निवड यादी आहे. तर खाली तुम्हाला पुढील कारवाईसाठी कुठले डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत सविस्तर खाली या PDF देण्यात आलेलं आहे. तर या PDFची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात येईल. तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पण तुम्हाला ही PDF अवेलेबल होणार आहे. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.